नमस्कार, मी केतन शहा, एक सामाजिक कार्यकर्ता. प्रयागराज इथे आज महाशिवरात्रीनिमित्त शेवटचं अमृत स्नान आहे. त्यानंतर सोलापूरहून जे लोक जाऊ शकले नाही त्या लोकांकरता आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून जे लोक प्रयागराजला गेले होते तेथून 50 लिटर गंगाजल घेऊन आले होते. ते गंगाजल इथं आम्ही टँकरद्वारे पाणी मागून शुद्ध पाण्यामध्ये ते गंगाजल टाकलं आणि त्यामध्ये जवळजवळ 500पेक्षा जास्त लोकांनी आज गंगा स्नान अमृत स्नानाचा लाभ घेतला आहे. त्याच्यामुळे पवित्र राखलं गेलं व गणपती घाट आणि सिद्धेश्वर देवस्थान यांच्या परिसरामध्ये हे प्रसंग करून आलेला आहे. आणि माननीय उपायुक्त व सोलापूरचे पोलीस आयुक्त यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे. 144 वर्षानंतरचा योग येणार आहे. म्हणजे आपल्या या जन्माच्या आपल्या पिढीतला शेवटचा योग आहे. त्या हिशोबाने आम्हाला नियोजन केलेलं आहे आणि त्याचा सर्व लाभ लोकांनी घेतलेला आहे. धन्यवाद. हां डॉक्टर. संतोष माता गोशाळा विश्व हिंदू परिषद आयोजित सोलापूरमध्ये महाकुंभमेळा हा शेवटचा अमृत स्नान असल्याकारणाने महाशिवरात्रीच्या मुहूर्त या सिद्धेश्वर घाटावर गणपती घाटावर सोलापूरमध्ये आम्ही कुंभस्नानचे आयोजित केलेले आहे. आम्ही प्रयागराजला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 50 लिटर पाणी आणून तीर्थ तो या ठिकाणी एक कृत्रिम हाऊस तयार करून सर्व नागरिकांना एक चांगलं सोयी व्हावं या उद्देशाने आम्ही एक व्यवस्था केली होती. आणि उत्तर प्रदेश सरकारने त्या कैद्यांसाठी सरकारने योजना केली होती. कृत्रिम हाऊस करून त्या कैद्यांना व्यवस्था केली, आंघोळीची व्यवस्था केली होती. त्याच धर्तीवर आम्हाला विचार आला होती की सोलापूरमध्ये सुद्धा आपण काहीतरी करावं नागरिकांसाठी. एक छोटासा उद्देश होता. आम्ही मग ते पार पाडला शेवटचा मुहूर्त. हां महाराज. माझं नाव अभिमन्यू अर्जुन डोंगरे, विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष आहे. आपण ज्या वेळेला कुंभमेळ्यामध्ये शाही स्नानाला ऋषीमुनी सगळे महात्मे येतात त्या स्नानाला फार आनंद साधारण होता. 144 वर्षानंतर हा कुंभमेळा आलेला आणि आम्ही ज्यावेळेला तिथं जाऊन आलो त्यावेळेला म्हटलं की आपल्या सोलापूरवासियांना देखील ते स्नान घडावं म्हणून विश्व हिंदू परिषद आणि संतोष माता गोशाळा यांच्या माध्यमातून आणि आपले त्या भाई असतील त्या सोलापूरवासियांच्या सहकार्याने आज ह्या ठिकाणी कृत्रिम हाऊस बनवून गणपती घाटावर सिद्ध रामेश्वराच्या पावनभूमीमध्ये आपण हे शाही स्नान सगळ्यांना घडावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. आता त्या पद्धतीनं या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी त्याचा आनंद उपभोगलेला आहे आणि हा लाभ पुन्हा आपल्या जन्मात येणार नाही किंवा 3 पिढ्यापर्यंत हा लाभ मिळणार नाही. त्याच्यामुळे हा योगायोग फार उत्तम अशा प्रकारचा आपल्याला लाभलेला आहे आणि हे असं सगळ्या लोकांपर्यंत पोचाल ही आमच्या अंतःकरणापासूनची भावना. जय श्रीराम.